हॅलो, नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम ओम नमः शिवाय. मी कोमल स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझं मंगळसूत्र कलेक्शन. पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे. प्लीज तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून जेव्हाही मी व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळेल. तुम्ही व्हिडिओ बघता तर आहे पण अजिबात चॅनलला सबस्क्राईब करत नाही. त्यामुळे प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करायला बिलकुल विसरू नका. तर चला सुरू करूया आपण आपल्या व्हिडिओला. माझा आजचा व्हिडिओ असणार आहे मंगळसूत्रावरती, जे मी आज नव्हे तर गेल्या 4 वर्षापासून जमा करते. हे आहे आपलं फर्स्ट मंगळसूत्र. हे असं चंद्रकोरमध्ये आहे, लॉंग आहे, फुल मला दिसत असेल. हे 32 इंचामध्ये आहे आणि ही चंद्रकोर आहे. असं इथे हा पिंक स्टोन आहे याला, आणि सेम असेच याचे इयरिंग्स पण आहेत. छान छोटेसे. हे मी फेसबुकवरून घेतलेलं होतं. याची लिंक तर माझ्याकडे नसणार आहे आता, कारण की त्याला घेऊन बरेच दिवस झाले आहे. तर हे होतं आपलं फर्स्ट मंगळसूत्र. तर चला आपण वळूया आपल्या दुसऱ्या मंगळसूत्राकडे. दुसरं मंगळसूत्र आहे हे असं हँडमेड मंगळसूत्र. तुम्ही बघू शकता, हे मोत्यामध्ये आहे आणि याला असे पिंक स्टोन आहे. हे सुद्धा 32 इंचामध्येच आहे आणि याला ह्या मी अशा 2 साखळ्या लावलेल्या आहेत ब्लॅक बीड्सवाल्या. आणि याच्यावरती असे छान छोटेसे कानातले आहेत त्याचे टॉप्स, आणि ही नथ हे याला मॅचिंगच आहे. हे असं सेटच घेतलेला होता मी हा पूर्ण. खूप छान दिसतं हे घातल्यानंतर साडीवर. हा मी शॉपमधून घेतलेला आहे, आपल्या लोकल शॉपमधूनच घेतलेला आहे. त्यानंतर आपण वळूया आपल्या तिसऱ्या मंगळसूत्राकडे. तिसरं मंगळसूत्र आहे हे असं, हे चौकोनमध्ये आहे आणि याच्यात पण पिंक खडा आहे, मोत्याचं आहे हे पण पॅन्डंट, आणि त्याला अशा साखळ्या लावलेल्या आहे मी. याचे कानातले नाही आहे, म्हणजे हे फक्त पॅन्डंट घेतलं होतं मी दुकानातूनच घेतलं होतं, काहीतरी 80 ते 100 रुपयापर्यंत, आणि त्याला साखळ्या लावल्या होत्या. त्याच्यामुळे त्याचं पॅन्डंट नव्हतं, हे कानातले नाही आहेत, फक्त पॅन्डंट होतं. ते मला खूप आवडलं होतं म्हणून मी घेतलं. कानातले आपण दुसरेही घालू शकतो, याच्यासोबत आपण आणखीन काहीतरी वेअर करू शकतो. वरती चोकर म्हणा, किंवा छोटंसं असं काय म्हणतात त्याला, तन्मणी, चिंचपेटी. सॉरी, थोडंसं बोलण्यामध्ये गडबड झाली. हे आहे आपलं तिसरं मंगळसूत्र. मी सगळे मंगळसूत्र एक तर दुकानामधून घेतलेले आहे किंवा मग आपलं मिशोवरून, पण हे मी दुकानातूनच घेतलेलं आहे. हे काहीतरी मला 750 का 800पर्यंत असं पडलं होतं. हे थोडं छोटं आहे, हे 30 इंचाचं आहे, आणि पॅन्डंट वेगळं आणि मंगळसूत्र वेगळं असं घेतलं होतं मी. पॅन्डंट बघू शकता तुम्ही, असं छान मोर आहे त्याच्यावरती, आणि पूर्ण भरगतचं असं त्याला मोती आहेत खाली, मोत्याचे बारीक बारीक लटकन आहेत. आणि हे आपल्या हेवी साड्यांवरती खूप छान दिसतं. याचे हे लाल मणी, लाल हिरवे मणी आपल्या ट्रेडिशनल साड्यांवर, काठापदराच्या साड्यांवरती खूप छान दिसतात. हे याच्यावरती पण कानातले नाही आहेत. हे पण आपण आपल्या ठुशीवर किंवा छोटंसं वरती चोकर, नेकलेस काही घालू त्याच्यावरती वेअर करता येईल. मोती असल्यामुळे मोत्याच्या याच्यावरती पण आपल्याला हे घालता येईल. त्यानंतर आहे आपलं पुढचं मंगळसूत्र, जे की आहे असं वाट्यांमध्ये.
हे आहे असं वाट्यांमध्ये आणि याला अशा 4 पदरी साखळ्या आहेत. हे पण असं फुल लॉंग आहे, तुम्हाला दिसत असेल फुल लॉंग आहे हे असं छान. आणि त्याच्यासोबत आहे त्याचे छोटेसे कानातले. छान वाटतात छोटे छोटे कानातले. अशा लॉंग मंगळसूत्रांवरती शक्यतो छोटे कानातले घालायचे, जेणेकरून ते आपल्या चेहऱ्यालाही छान वाटतात आणि ते लॉंग असल्यामुळे आपल्याला वरती आणखीन एक पेअर करता येतं कोणती पण गोष्ट. कानातले पण मोठे आणि मंगळसूत्र पण मोठं आणि मग ते सगळं गळ्याला इथे असं एकदम बसबस होऊन जातं. ते अजिबात चांगलं दिसत नाही दिसायला. आपल्याला वाटतं की खूप छान वाटेल लॉंग कानातले. ते लॉंग कानातले जेव्हा तुम्ही छोटंसं काहीतरी घालणार असाल साखळीसारखं वगैरे, तर तेव्हा लॉंग कानातले जास्त छान वाटतात. अदरवाईज लॉंग कानातले हे शक्यतो घालू नका. त्यानंतर आहे हे असं चंद्रकोर मंगळसूत्र. हे तर सध्या खूपच फॅशनमध्ये चाललेलं आहे. हे आहे असं चंद्रकोर मंगळसूत्र. हे तर आपल्या पारंपरिक जेव्हा आपण मराठी साज पूर्ण करतो तेव्हा तर खूपच छान दिसतं हे मंगळसूत्र घातल्यानंतर. असं खूप छान वाटतं. आणि हे त्याचे असे छोटेसे कानातले. खूप छान वाटतात असे छोटेसे कानातले. हे लॉंग मंगळसूत्र आणि त्याच्याच वरती असं हे त्याचं छोटंसं मंगळसूत्र. मी शॉर्ट मंगळसूत्रांचा एक वेगळा व्हिडिओ करणार आहे, कारण की माझ्याकडे शॉर्ट मंगळसूत्र पण भरपूर आहेत. हे असं खूप छान वाटतं. आणि तुम्ही इथे मध्ये एखादं असं छोटंसं आपलं काय म्हणतात कोल्हापुरी साज किंवा मोहनमाळ किंवा आणखीन काहीतरी एखादं दागिना घालू शकता, जेणेकरून ते आणखीन सुंदर वाटतं. हे आहे आपलं चंद्रकोर मंगळसूत्र. हे मी मीशोवरून घेतलेलं आहे. व्हिडिओमध्ये आपण पुढच्या मंगळसूत्राकडे. पुढचं मंगळसूत्र आहे हे असं हेवीमध्येच आहे. हे पण असं हेवीमध्येच आहे आणि याला हे असं चौकोनीवालं पॅन्डन आहे. हे पण मी शॉपमधूनच घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता. हे पण आपल्या काठापदराच्या साड्यांवरती खूप छान वाटतं. याला इयरिंग्स नाही आहेत. आणि हे पण काहीतरी 500 रुपयापर्यंतच असेल. मैत्रिणींनो, तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. प्लीज आणखी नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी मला सांगा, तुम्ही कमेंट करा कोणत्या कोणत्या विषयावर व्हिडिओ बघायला आवडेल ते. त्यानंतर आपण वळूया आपल्या पुढच्या मंगळसूत्राकडे. पुढचं मंगळसूत्र आहे हे असं तन्मणी पॅटर्नमध्ये. तन्मणी पॅटर्नमध्ये आता त्याची खूप ट्रेंड आलेलं आहे. हे असं तन्मणी पॅटर्न आहे, असं गुलाबी आणि हिरव्या मोत्या आहे स्टोनमध्ये आणि त्याला मोत्याचं कॉम्बिनेशन. मी हे असं पॅन्डन घेतलं आणि त्याला हे अशा साखळ्या लावल्या होत्या. हे पण मी असं मीशोवरूनच घेतलेलं आहे, पण याच्या साखळ्या खूप बारीक होत्या, त्यामुळे मी त्या बदलून जरा जाडवाल्या साखळ्या लावल्या. हे मीशोवरूनच घेतलेलं आहे आणि याचे हे असे छोटेसे कानातले. तुम्ही मीशोवरती टाकलं ना, मंगळसूत्र जरी टाकलं तर तुम्हाला 100 प्रकारचे मंगळसूत्र पाहायला मिळतील. छान वाटतं असं. आणि याच्यासोबत तुम्ही असं वरती छोटंसं चिंचपेटी किंवा असं छान तन्मणी मोत्याचं घातलं ना, तो खूप छान वाटतं. हे असं आपल्या काठापदराच्या साड्यांवरती महाराष्ट्रीयन लुक जेव्हा करायचं असतो ना, तेव्हा हे मंगळसूत्र झालं, चंद्रकोर मंगळसूत्र झालं, खूप छान वाटतात.
त्यानंतर हे आहे असं कुंदनमध्ये मंगळसूत्र, तुम्ही बघू शकता. मी बऱ्याचशा मंगळसूत्रांना ह्या अशा साखळ्या लावलेल्या आहे, कारण की मला ते अशी ते जाड गोल्डन पट्टीवाले मंगळसूत्र आवडत नाही जास्त. ते सोन्यामध्येच छान वाटतात. ते इमिटेशन आहे हे लगेच कळून जातं सगळ्यांना. त्याच्यापेक्षा आपण हे असं घातलेलं बरं आहे. एकदम छान सिंपल सोबर लुक येतो त्याच्यामुळे. हे आहे असं कुंदनचं मंगळसूत्र आणि ह्याच्यासोबत असं वरती घेतलं होतं मी हे छोटंसं. खूप छान वाटतं हे असं. आणि याचे हे असे छोटेसे कानातले एकदम छोटेसे आहेत, फक्त 2 स्टोन. जेव्हा आपण हे घालतो ना तेव्हा लुकच एकदम वेगळा येतो. आणि याची आणखीन एक गोष्ट, हे 2 in 1 आहे. आपण हे दोन्ही साईडने घालू शकतो. हे असं 2 in 1 आहे आणि हे पण असं 2 in 1 आहे. हे दोघंही मंगळसूत्र तुम्ही बघू शकता 2 in 1 आहे. कानातले पण 2 in 1 आहे, पण ते घालणार कसे दोन्ही साईडने? ते एकाच साईडने घालता येतील. त्याला इकडच्या साईडने पण आहे, पण ते घालता येत नाही दोन्ही साईडने, कारण की हे दांडा जो आहे तो 2 in 1 कसं काय घालणार? खूप छान वाटतं हे जेव्हा आपण साडीवर घालतो. आणि हे पॅटर्न कसं आहे की आपण डिझायनर साड्यांवर पण घालू शकतो. आपल्या ज्या ऑर्गेन्झाच्या साड्या आहे, लिननच्या साड्या आहे, त्यांच्यावरही आपण हे घालू शकतो. कॉटनच्या साड्यांवरसुद्धा हे खूप छान वाटतात. खूप सोबर दिसतात. हे जास्त असं बचबचही वाटत नाही आणि खूप हेवी लुक पण होत नाही आणि एकदम छान सोबर सिंपल सादगी ज्याला म्हणतो ना आपण, तो लुक होतो. त्यानंतर हे आहे पुढचं, हे मोहनमाळ मंगळसूत्र. हे 3 लेअरमध्ये आहे असं, एक मोठी, एक मीडियम आणि एक छोटी. हे पण मी मिशोवरूनच घेतलेलं आहे. तुम्ही म्हणाल एवढं छान छान मंगळसूत्र घेतले, मग त्यांच्या लिंक का देत नाही? तर लिंक मी देऊ शकत नाही आहे, कारण की माझं मिशो ॲप ब्लॉक झालेलं आहे. त्याची एक वेगळी स्टोरी आहे, कारण की मी खूप सारे मिशोवरून ऑर्डर्स मागवल्या होत्या आणि त्यातल्या बऱ्याचशा कॅन्सल झाल्या. त्यानंतर काही ऑर्डर मी COD केलेलं होतं, म्हणजे कॅश ऑन डिलेवरी. त्यामुळे ते अकाउंट ब्लॉक करण्यात आलेलं आहे. मिशोला जास्त CODही चालत नाही आणि जास्त कॅन्सल पण चालत नाही. माझं घर मी मुंबईवरून जेव्हा पुण्याला शिफ्ट झाले, त्यामुळे मला बऱ्याचशा कॅन्सल करावं लागल्यात ऑर्डर. हे आहे आपलं मोहनमाळ मंगळसूत्र. हे बऱ्यापैकी लांब आहे, म्हणजे हे 30 इंचाचं पहिलं आहे याचं, दुसरं 32 इंच आणि तिसरं 34 इंच, असं हे 3 लेअरमध्ये हे मोहनमाळ मंगळसूत्र आहे. याच्यावरती आपण इथं शॉर्ट एखादं काही घालू शकतो, छोटंसं हार किंवा नेकलेस, चोकर टाईप. त्यानंतर वळूया आपण आपल्या पुढच्या मंगळसूत्राकडे, जे आहे हे असं रोज गोल्ड पॅटर्नमध्ये. याचं पॅटर्न हे रोज गोल्ड आहे आणि हे एडी स्टोनमध्ये आहे. हे पण खूप सुंदर दिसतं जेव्हा आपण घालतो तेव्हा साडीवरती. हे ऑर्गेन्झा साडीवरती तर इतकं सुंदर दिसतं, खूप छान वाटतं हे ऑर्गेन्झा साड्यांवरती. त्यानंतर त्याच्यासोबतच आहे माझं त्याच्यावरचं मॅचिंग असं छोटं मंगळसूत्र. हे पण रोज गोल्ड पॅटर्नमध्येच आहे. हे असं इथे छोटंसं. आणि आणखीन एक गोष्ट आहे जी यालाच मॅचिंग आहे, ती म्हणजे हा माझा रोज गोल्डचा नेकलेस. छोटासा, म्हणजे हे असं नेकलेस, हे लॉंग मंगळसूत्र आणि हे शॉर्ट मंगळसूत्र. असं खूप सुंदर दिसतं हे जेव्हा आपण घालतो तेव्हा.
हे मी माझ्या मुलीच्या फर्स्ट बड्डेच्या वेळेस घेतलं होतं. हे दुकानातूनच घेतलेलं आहे मी. आणि हा नेकलेस पण कारण माझी तशी साडी होती, पिंक थीम होतं आमचं तेव्हा, तर पिंकवरती हे रोज गोल्ड इतकं सुंदर वाटत होतं, खूप छान वाटतं हे. आणि हे त्याच्यावरचे छोटे छोटे कानातले, हे कानातले नेकलेसवरचे आहेत. नेकलेसवरचे हे कानातले आहेत असे. आणि हे छोटेसे आपल्या पॅन्डंटवरचे आहेत, मंगळसूत्राच्या. छोट्या मंगळसूत्राला नाही आलेले कानातले, कारण की ते छोटंसं आहे आणि ते काहीतरी 120 ते 150 रुपयेपर्यंत असेल. मी हे शॉपमधनं घेतलेलं, त्याच्यामुळे मला त्याची एवढी प्राईस माहिती. आणि हे 300 का 350 रुपयाचं पॅन्डंट होतं आणि साखळ्या वेगळ्या घेऊन लावलेल्या आहेत मी त्याला. खूप छान वाटतात हे जेव्हा आपण घालतो तेव्हा. त्यानंतर पुढचं आहे माझं शेवटचं मंगळसूत्र, लॉंगमधलं. नाही तर तुम्ही म्हणाल शेवटचं कसं काय, कारण की अजून भरपूर मंगळसूत्र आहेत. ते शॉर्टमध्ये आहेत, काही वेगळ्या पॅटर्नमध्ये. हे कोळी पॅटर्नमध्ये मंगळसूत्र आहे, याला कोळी पॅटर्न मंगळसूत्र म्हणतात. हे बऱ्यापैकी लांब आहे. याला थोडं सेट करावं लागतं, कारण की हे पट्ट्या लगेच उलट्या पालट्या होतात त्यामुळे. आणि हे पण खूप छान वाटतं आपल्याला. असं हे कॉटनच्या साड्यांवर जास्त छान वाटतं शक्यतो. आपलं नऊवारी साडी म्हणा किंवा कॉटनच्या साड्यांचं काही आपण व्हेरिएशन केलं, जे 6 वरची नऊवारी करून घातली तर ते, आणि त्याच्यावरती हे छोटंसं असं त्याचं मंगळसूत्र खूप छान वाटतं. हे 2च घातले तरी काहीच आपल्याला घालायची गरज वाटत नाही. आणि त्याच्यावरती कानातले पण तसेच आहे, छोटेसे एकदम, पॅन्डंटला मॅचिंग घ्या. त्याच्यामुळे तुम्ही स्वतःच बघू शकता, लॉंग मंगळसूत्र एक छोटंसं आणि छोटेसे कानातले घातल्यानंतर किती छान आणि सोबर लुक येतो. जास्त मोठे मोठे कानातले घातले की हे सगळं एकदम हेवी 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 होऊन जातं. त्याच्यामुळे शक्यतो जेव्हा असे लॉंग मंगळसूत्र घालणार, वरती एक छोटंसं घालावंच लागतं आपल्याला, कारण की आपल्यालाच ते वाटतं की अरे आपण काहीतरी घालायला पाहिजे, आणखीन काहीतरी घालायला पाहिजे. आणि मग ते एक एक करत करत आपण 2 तरी 3 तर होतातच, वरती, मध्ये आणि लॉंग. त्यामुळे कानातले शक्यतो छोटेच घाला. मैत्रिणींनो, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि पुढचा व्हिडिओ कशावर बघायचा असेल तेही मला नक्की सांगा.